नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 9 तारखेपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की अनेक न्यूजपेपरमध्ये किंवा YouTube व्हिडिओच्या माध्यमातून अशी माहिती सांगितली जाते की सप्टेंबर महिन्यामध्येच दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान 2500 रुपये हे सप्टेंबर महिन्यापासूनच लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर खरंच 2500 रुपये वाढीव अनुदान आम्हाला आता सप्टेंबर महिन्यापासूनच जमा होईल का? तर याबद्दलची माहिती समजून घ्या की 3 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आणि त्यापैकी एक निर्णय हा संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी घेण्यात आला। तर त्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ, लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये ऐवजी आता 2500 रुपये मिळणार आणि हे 2500 रुपये वाढीव अनुदान संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना कोणत्या महिन्यापासून मिळणार या संदर्भात सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत माहिती देण्यात आली आहे। तर ती माहिती थोडक्यात बघूयात। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ करण्यास आज म्हणजेच 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। या दिव्यांग लाभार्थ्यांना 1500 रुपये पेन्शन दिले जात होते, आता ते 2500 रुपये दिले जाईल। सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 4,50,700 आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेत 24,003 दिव्यांग लाभार्थी आहेत आणि हे वाढीव अनुदान 2500 रुपये ऑक्टोबर 2025 या महिन्यापासून म्हणजेच पुढील महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे। तर राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान 2500 रुपये ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे। त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे फक्त 1500 रुपये दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील। तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात होता की सप्टेंबर महिन्याचे पेन्शन आम्हाला 1500 रुपये मिळणार की 2500 रुपये वाढीव अनुदान आम्हाला मिळणार? तर सप्टेंबर महिन्याचे फक्त 1500 रुपये सर्वच निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि वाढीव अनुदान 2500 रुपये दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासूनच मिळणार आहे। तर अशा पद्धतीने राज्यातील सर्व निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट। तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पेन्शन तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।